म्हणजे तुला कॉलेज करावं लागेल. तर मग मी म्हटलं की याला हे राहू दे, मग त्याच्यापेक्षा तुमचं काम नाही केलं तरी मला चालू शकतं. पण मग ते कार्यकर्ते एकदा संपर्कात आलं की सोडत नाहीत. त्यामुळे ते म्हटलं की आर्ट्स खूप सोपं असतं, आर्ट्सला काही खूप अभ्यास करावा लागत नाही, त्यातल्या त्यात ते मराठीत पण असतं, त्यामुळे तू आर्ट्स कर. मग मी म्हटलं ठीक आहे. मग अगदीच 2-3 महिने सुरू झाले होते कॉलेज, म्हणजे गेले होते कॉलेज सुरू होऊन, आणि मग मी ॲडमिशन घेतलं. तर गेलो तर लगेच 1 महिन्याभराने परीक्षा होती. मी जाऊन आपल्या परीक्षेला बसलो, पेपर बघितला आणि झोपलो, कारण मला काही येतच नव्हतं त्यातलं. तर असे सगळे पेपर मी झोपून काढले. ते 6च्या 6 मला केटी लागली. पण परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मला व्यवस्थित संपर्क ठेवून मला अट घातली की तुला दर महिन्याला, म्हणजे दर परीक्षेला किमान 1 केटी 2 कोटी अलाउड आहे, त्याच्यावरती तुला केटी लागता कामा नये. ते व्यवस्थित काळजी घ्यायची की माझं मानसिक त्याच्यातनं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आणि अभ्यास करत राहिला पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे, हे काय खूप अवघड नाही. पण परीक्षा आली की थोडं झटके यायचे. तर त्यातल्या त्यात म्हणजे गंमत सांगायची म्हणजे BAचे सगळे वर्ष मला प्रत्येक सेमिस्टरला 1 ना 2 केट्या आहेत, आणि त्यानंतर सॉल्व करून मी माझं सेम क्लिअर केलं आहे, इयर क्लिअर केलेलं आहे. असं करता करता मी BA पास झालो. फक्त लास्ट इयरला आमचे कार्यकर्ते आजूबाजूला बसून अभ्यास करून घ्यायचे. तर त्याच्यामुळे ते लास्ट इयर मी पूर्ण सगळेच्या सगळे विषय मी व्यवस्थित पास झालो. मला एकही केटी शेवटच्या वर्षाला लागली नाही. तर आनंद असा की मी ग्रॅज्युएट झालो होतो. 2012 साली मी घरी गेल्यानंतर ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुले योजना ही एक शासनाची आरोग्य योजना समाजामध्ये आली होती, आणि तिचं काम आता लॉन्च होणार, ती योजना अशा पद्धतीने चालू होतं. तर आरोग्य विषयातला सावळा गोंधळ बऱ्यापैकी मी बघून होतो. अनेक पेशंट्सना मदत करण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये जाणं, तर त्यांच्यासोबत तिथं राहणं आणि त्यांना मदत कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं. तर मी अनेक लोकांना पाहिलं होतं की काही महिला आपल्या मंगळसूत्र विकून आपल्या नवऱ्याचं उपचार करण्यासाठी पैसे जमा करत होत्या वगैरे असं सगळं. तर मला ही योजना त्या काळात या सगळ्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं संजीवनी वाटायची. आणि बहुतेक वेळेला आपण पाहिलेलं आहे शासनाच्या अनेक योजना ह्या कागदावरती खूप चांगल्या असतात, फक्त त्यांची अंमलबजावणी होताना एक अडचण असते. तर मला असं वाटत होतं की ही अडचण तोडण्यासाठी मी काय करू शकतो, एक कार्यकर्ता म्हणून मी याच्यामध्ये माझा रोल प्ले करू शकतो का. तर आम्ही या योजनेवरती काम करणारा सगळ्यात शेवटचा व्यक्ती आरोग्य मित्र म्हणून आमची नियुक्ती करण्यात आली होती. मग नोकरी करणं हाच त्याच्यातनं एक भाग होता, कारण मला घरच्यांचं सांभाळायचं होतं. आणि पण त्या सगळ्या योजनेच्या जवळ गेल्यानंतर मला लक्षात आलं की मला माझं काम मिळालेलं आहे. म्हणजे मला एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये जे काही करायचं होतं, मी पूर्ण राहून जे काही करू शकलो असतो तेच मला इथं करायचं आहे. आणि क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही, हे जे काही आम्हाला शिकवलं होतं, तर मी माझं क्षेत्र म्हणून आरोग्य निवडलं. या क्षेत्रात काम करायचं. ते सगळी आग माझ्या मनामध्ये होती, जी मी समोर अनेक प्रश्न पाहताना बघितली होती. आता मला त्याला उत्तरं द्यायची होती. त्यामुळे आम्ही हे काम करत असताना पूर्ण योजना समजून घेण्यासाठी 6-7 महिने आम्ही अहोरात्र प्रयत्न केले. ही योजना खूप सुंदर आहे, त्याचं एक सॉफ्टवेअर आहे, आणि आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच असं डिजिटल योजना म्हणजे आरोग्य विभागामध्ये सगळी माहिती एखाद्या कम्प्युटरमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साठवली जाईल, आणि भविष्यात देशाची आरोग्य पॉलिसी ठरवण्यासाठी हे स्टॅटिस्टिक्स वापरलं जाईल, असं पहिल्यांदा घडत होतं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. तर आम्ही खूप झोकून देऊन या योजनेवर काम केलं. त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आमची प्रगती होत गेली. एक आरोग्य मित्रपासून एक ट्रेनिंग डिपार्टमेंटचा असिस्टंट मॅनेजर असा माझा तो प्रवास राहिला कंपनीच्या काळातला. पण कंपनीत काम करताना सुद्धा कार्यकर्ता मानसिकता आमची हटली नव्हती. एक दिवस काय झालं, हा प्रसंग आहे जेणेकरून माझ्यातला व्यवसायामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्टचं कसं कन्वर्ट झालं ते मला इथं सांगावं असं वाटतं. तर आमचे जे काही मॅनेजर होते डिपार्टमेंटचे, ते KM हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायचे, कारण तिथं केसेस थोडं कमी होत होत्या आणि योजना तिथे चांगल्या पद्धतीने राबवायची होती. तर अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात आलं, आणि मला सांगितलं की तू जाऊन 2 दिवस फक्त KMमध्ये बस, कारण ती जागा सध्या भरून काढायची. तर मी 2 दिवस गेलो, आणि जनरली आपल्याला अधिक काम करायचं आहे, त्यामुळे आम्ही वॉर्डमध्ये जाऊन फिरून लोकांना शोधलं की कोण कोण योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना लाभ कसा मिळेल, आणि त्याची सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. तर त्या दिवशी 10 केसेस झाल्या. तर जिथं 1-2 केसेस होत होत्या तिथे 10 झाल्या. हे ज्या वेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळालं त्यावेळेला त्यांचा मला फोन आला. माझ्यासाठी सुद्धा एका IPS अधिकाऱ्याचा डायरेक्ट मला फोन येणं हे खूप विशेष होतं. तर त्यांनी विचारलं की तू हे कसं केलंस. मी म्हटलं तुम्ही जर मला 10 माणसाची टीम दिली तर मी रोज 50 केसेस करू शकतो. ते म्हटलं तू मला भेटायला. मग मी एक IPS अधिकाऱ्याला माझी सगळी तयारी करून भेटायला गेलो की इथे ही बिल्डिंग आहे, तिथे ही बिल्डिंग आहे, ह्याच्यातल्या अडचणी ह्या आहेत, त्या पण अशा सोडवल्या पाहिजेत. आणि त्या गप्पांमध्ये इतकं त्यांनी सगळी माहिती जाणून घेतली आणि सांगितलं की तुला सगळी मदत करतो, तू हे 50 केसेसचं टार्गेट दर महिन्याला पूर्ण कर. तर मी म्हटलं हे नक्की करेन, फक्त मला मग एक स्टेप पुढे जाऊन जनरली सवय असते आपल्याला त्या पद्धत मी म्हटलं की मी त्या KM हॉस्पिटलमध्ये राहायला तयार आहे 1 वर्षभरासाठी, कारण मी आधी पूर्ण वेळ म्हणून घरातनं बाहेर राहून काम केलं होतं. तर ते म्हटले कसं म्हणजे, तर त्यांना एकदम आश्चर्यचकित झाले की एखादा माणूस नोकरी करत असताना अशा मानसिकतेत असू शकतो का की मी दिवस रात्र तिथंच राहीन
आणि तिथंच काम करेन. तर ते म्हटले मी तिथली व्यवस्था करतो. तर त्यांनी ती सगळी व्यवस्था करून दिली. मी 1 वर्ष आयुष्यातलं KM हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि KM हॉस्पिटलमध्ये ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचेल, त्यावेळेला 8च जिल्हे होते, पायलट प्रोजेक्ट होता. मला आठवते आम्ही 18 कोटीपर्यंतचा निधी लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यात आमच्या टीमला यश आलं आणि आमच्या आत्तापर्यंतच्या कामातलं ते मला खूप काही शिकवून जाणारं सगळं वर्ष होतं. त्याच्यातनं आम्ही खूप शिकलो, खूप समाधान मिळालं. कारण लोक येत होते, हातपाय जोडत होते, विनंती करत होते की तुम्ही आम्हाला मदत करा आणि आम्ही त्यांचे प्रश्न सोडवल्यानंतर येऊन ते तितकंच डोळ्यात पाणी आणून धन्यवाद देखील म्हणत होते. आणि हे तुम्हाला हाय व्हॅल्यूज समाधान देणारं हा सगळा कालखंड होता. या सगळ्यामध्ये एक चांगलं उत्तर आम्ही असं शोधलं की एखादा सोशल एंटरप्रेनर म्हणून कोणी पुढे आलं आणि या योजना सरळ आउटसोर्स केल्या तर त्याला त्याच्या ताकदीनं अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या योजना घेऊन जाता येतील. आणि या कामाची सुरुवात आमची झाली गेली 6 वर्षामध्ये. आम्ही काम सुरू करून जवळपास 4 वर्ष झाली. 6 वर्षामध्ये या क्षेत्रात काम करत असताना आणि त्याच्यानंतर आम्ही जवळपास आता 15 वेगवेगळ्या मोठ्या हॉस्पिटल्सना अशा पद्धतीच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये पेशंट रुग्णालयात आल्यानंतर त्याला शासकीय योजनेचं माहिती देणारं केंद्र हे आमच्या माध्यमातून चालवलं जातं. एक 70-80 तरुण आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. कधी एकेकाळी नोकरी मागणारा मी आज मी नोकरी देणारा झालो, याचा एक वेगळा आनंद असतो. आणि आम्ही त्याच्यात पण सगळ्या फ्रेशर्सना आधी जॉब देतो आणि मग त्यांना मार्केटमध्ये काम करण्यासाठी तयार करतो. तर अशा पद्धतीनं आता आम्ही 15 हॉस्पिटल्समध्ये सर्व्हिस देतोय. मला या सगळ्यातनं तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की तुमचं अकॅडमिक्स कमी आहे, त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या विषयात नापास झाला आहात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप उतार चढाव आहेत, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे उतार चढाव येत असतात. तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि तुम्ही त्याच्यात स्वतःला कसं सावरता आणि आपल्या आयुष्याला एखादं ध्येय देण्याचं तुमच्या मनामध्ये आहे का असंच जन्माला येणं आणि मृत्यू होऊन जाणं म्हणजे तुम्हाला कोणी ओळखलंच नाही, वरती गेल्यानंतर देव पण तुम्हाला विचारेल की अरे तू काय केलं, तर तुम्हाला त्याला सांगण्यासाठी एक सुंदर उत्तर तुमच्या कामातनं तयार करावं लागेल. आणि ते उत्तर तयार करण्यात आम्ही एक आत्तापर्यंत जे काही केलं त्याच्यात आम्हाला वाटतं की आम्ही देवाला सांगू शकू की किमान 200-250 कोटीपर्यंतचा शासनाचा निधी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा खारुताईचा वाटा आहे, पण तो आहे बरं का. तर अशा पद्धतीनं आपल्या आयुष्याला सकारात्मक घेऊन समाजातला एखादा विषय घेऊन त्याच्यावरती सातत्यपूर्ण जर आपण काम करू शकलो तर आपण नक्कीच समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते उत्तरदायी होण्याची एक प्रक्रिया आपल्यामध्ये सुरू होते. एक सामान्य कार्यकर्ता ते एक सोशल एंटरप्रेनर आणि आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माझ्या आयुष्यातनं काहीतरी सकारात्मक येईल असं मला वाटतं आणि मी माझी स्टोरी इथं थांबवतो. एक आत्महत्या करायला जाणारा मुलगा, ते एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्याच्यानंतर एक सोशल एंटरप्रेनर, या जर्नीतनं आपण सगळेच नक्की काहीतरी घ्याल, शिकाल अशी मला अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.